नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। जैसे भ्रमर पराग नेती परी कमळ दळे नेनती। तैसी परी आहे सेविती ग्रंथी इये। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथमाध्यायाचा आपण विचार करत आहोत। आतापर्यंत आपण श्री गणरायाचं, सरस्वती मातेचं आणि सद्गुरुदेवाचं ज्ञानोबाऱ्याने केलेलं मंगलाचरण, त्या मंगलाचरणाचा विचार पाहिला। त्यानंतर 28व्या ओवीपासून तर 49व्या ओवीपर्यंत जवळपास हा बराच विस्ताराचा विचार महाभारताच्या संबंधाने ज्ञानोबाऱ्यांनी प्रगट केलेला आहे। महाभारताचं महान काव्य म्हणून जे लक्षण सांगितलं त्याचाही विचार त्यामध्ये समाविष्ट झालेला आहे। आणि महाभारतामध्ये आल्यामुळे कुणाकुणाला काय फल प्राप्त झालं त्याचाही आपण विस्ताराने विचार केला। महाभारतांतर्गत येणारी श्रीमद भगवद्गीता, या भगवद्गीतेवर ज्ञानोबाऱ्यांना मराठी भाषेमध्ये व्याख्यान किंवा टीका ग्रंथ करायचा आहे। आणि मग त्या गीतेचं महात्म्य आपल्या लक्षात यावं याकरिता ज्ञानोबाराय आपल्यासमोर गीतेचंही वर्णन करतात। महाभारत हे 18 पर्वाचं एक प्रकारचं कमळ आहे। 18 पर्व म्हणजे 18 प्रकारच्या पाकळ्या आहेत। आणि मग एखादं फुल विकसित झालं की त्या फुलामध्ये ज्याप्रमाणे सुगंध असतो तसे त्यामध्ये परागकणही असतात। महाभारत हे कमळ आहे, तर त्या कमळातला गीता नावाचा प्रसंग जो श्रीरंग परमात्मा भक्तराज अर्जुनाच्या बरोबर संवाद करत आहे, त्या संवादाला ज्ञानोबाराय पराग असं म्हणतात। आणि मग कमलाचा कंद असेल तर त्या कमलाच्या कंदामध्ये प्रगट होणारा परागकण याचं सेवन भ्रमरच करतात। अर्थात महाभारताचं चिंतन करणारे जेही कोणी असतील ते गीतेचं चिंतन करतात। आणि गीतेचं चिंतन करणारे हे सगळे परमार्थातले साधक म्हणजे गुंजारव करणारे एक प्रकारचे भ्रमरच आहेत। किंवा अथांग ज्ञानाचा समुद्र म्हणजे वेद, त्या वेदाचं व्यासांच्या बुद्धीने मंथन केलं। त्यानंतर महाभारताचं लोणी प्रगट झालं आणि या महाभारताच्या लोण्याला व्यासांनी आपल्या विचार परिपक्व असणाऱ्या हातवटीने ज्ञानाच्या संपर्काने कडसिले म्हणजे कडविलं। त्यातून जे आमोदासहित सुगंधासहित रूप प्रगट झालं, लोण्याला कडवलं की तूपच प्राप्त होतं, तसं महाभारताचा विचार केला त्यातून सार असणारी भगवद्गीता बाहेर प्रगट झाली। मग आता या भगवद्गीतेची अपेक्षा कोण करतं? वैकुंठवासी गुरुवर्य श्री घुलेबाबा पाठामध्ये सांगायचे, बुवा ज्या ग्रंथाचं सेवन मोठी माणसं करतात ना तो ग्रंथ मोठा असतो म्हणे। हे ग्रंथाचं लक्षण आहे। सामान्य लोक कोणते पुस्तकं वाचतात त्यावरून त्या पुस्तकाचं मोठेपण नाही, परमार्थातली सगळ्यात मोठी असणारी मंडळी ज्या ग्रंथाचं चिंतन करतात तो ग्रंथ मोठा असतो। संसारातली कोणती अपेक्षा नाही, पण विरक्त पुरुषांकडून ज्याची अपेक्षा केली जाते, संतांकडून ज्या ग्रंथाचा कायम अनुभव घेतला जातो, किंवा सोहम भावाने संसाराच्या पैलतीराला पोचलेले माणसं महात्मे ज्या ग्रंथामध्ये रममान होतात, भक्तांकडून ज्या ग्रंथाचं श्रवण केलं जातं, किंवा ब्रह्मदेव आणि भगवान शिवशंकर ज्या ग्रंथाची प्रशंसा करतात, फार काय सांगावं, सनकादिक ऋषीमुनी आदरपूर्वक ज्याचं सेवन करतात त्या ग्रंथाला भगवद्गीता असं म्हणतात। 6 प्रकार सांगितले बघा। विरक्त, संत, सोहम भावात पारंगत असणारे, त्यानंतर भक्त, ब्रह्मेश आणि सनकादिक हे 6 जण म्हणजे परमार्थातले सगळ्यात मोठे अधिकारी आहे। आणि या सगळ्या 6 जणांनी भगवद्गीतेचं सेवन करावं, चिंतन करावं, एवढा मोठा भगवद्गीतेचा हा ग्रंथाचा गौरव आहे। तोही गौरव ज्ञानोबांनी प्रतिपादन केला।
पण जाता जाता ज्ञानोबा म्हणतात, ज्याप्रमाणे शरद पौर्णिमेमध्ये चंद्राच्या किरणातून अमृताचे कण पाझरतात, ते कणही कोवळे आहे आणि त्या कणांना वेचणारे चकोर पक्ष्यांची पिलंसुद्धा मवाळ आहे. एक शब्द काल माझ्याकडून राहिला होता. ते चकोर पक्ष्यांची पिलं नुकतीच जन्माला आलेली आहेत, म्हणजे ते सुद्धा कोवळ्या अंगाचे आहेत. पण जेव्हा ते अमृताचे कण सेवन करतात ना, तर ते फक्त शरीराने सेवन करतात असं नाही. मने मवाळे, हा मने शब्द राहिला होता. मने मवाळे, ते काल मी इथून गेल्यानंतर माझ्या मनात आलं की अरे हे राहिलं सांगायचं, हे राहिलं होतं. म्हणजे अमृताचे कण जसे कोवळे आहेत, त्या कोवळ्या कणांना सेवन करण्याकरता लागणारं अगोदरच चकोर पक्ष्यांची पिलं, म्हणजे शरीरही कोवळं आहे आणि कोवळ्या शरीरामध्ये राहणाऱ्या कोवळ्या मनाने त्या कणाला ते वेचतात बघा. त्यांना ती हातवटी आहे किंवा अमृताचे कण त्यांना ते दिसतात. ज्ञानोबा म्हणतात, तिया परिश्रोता अनुभवावी ही कथा, अति हळुवारपण चित्ता अनोनिया. त्याप्रमाणे नुसता श्रवण करत असेल तर श्रोता आहे, पण श्रवणाच्या नंतर तत्स्वरूपाला प्राप्त होत असेल तर तो अनुभव घेणारा आहे. आपण काल आणखीन एक विचार पाहिला. महाभारताच्या प्रारंभाला ज्ञानोबाराय आता अवधारा असं म्हणतात आणि जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरूपम परममंगळधाम अवधारी जो उपक्रम उपसंहाराच्या एक वाक्यता सांगत असताना महाभारताच्या अगोदरी अवधारा आहे, म्हणजे वर्णन करत असताना, आणि शेवटीसुद्धा अवधारी जो असंच आहे. पण गीतेचं वर्णन करत असताना फक्त अवधारा नाही, ती या परिश्रोता अनुभवावी हा शब्द अधिक आहे. म्हणजे फक्त गीता नुसती श्रवण करू नका, तर त्याचा आपल्याला अनुभव आला पाहिजे. आणि मग अनुभवण्यासाठी काय करावं लागेल? चित्ताला हळुवारपणा यावा लागेल. आणि नुसता हळुवारपणा नाही, अति हळुवारपणा अनोनिया, म्हणजे चित्त हलकं व्हावं लागेल. चित्तामध्ये वजन चालणार नाही. त्या आपण ज्या सप्तभूमिका सांगतो की नाही, त्यामध्ये शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा आणि सत्वापत्ती. सत्वापत्तीमध्ये ज्ञान होत असतं, पण त्याच्या अगोदर तनुमानसा ही जी भूमिका आहे ना 3ऱ्या क्रमांकाची, त्यामध्ये तनु म्हणजे हलकं, आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं जाड्य नसणं. तमोगुणामुळे जडता येते, रजोगुणामुळे चांचल्य येतं. ज्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण यांची चंचलता आणि जाड्य निघून गेला आहे, त्या मनाला म्हणतात सात्विक गुणसंपन्न मन. ते हळुवार आहे. पण ज्ञानोबा पुन्हा एक शब्द वापरतात, अति शब्द का वापरला? सत्वगुणाचा अभिमान होता कामा नाही, कारण तेही बंधनच आहे. म्हणजे शुद्ध सत्वगुणाचा प्रकर्ष झाल्यानंतर सत्वगुणाचाही अभिमान ज्यामध्ये निघून जातो. कारण जेवढी वस्तू मौल्यवान असते ना, तेवढंच त्याला घेण्याकरता मूल्यही द्यावं लागतं. जर हे आत्मतत्व अतिशय सूक्ष्म आहे, ज्ञानोबा म्हणतात, एरवी सपूरपण तयाचे पहावे, तरी शून्यची नवे स्वभावे, वरी गगनाचे पालवे गाळून घेतले. सगळ्यामध्ये सूक्ष्म पंचमहाभूतापैकी आकाश आहे. अगदी कोणत्याही पदार्थामध्ये आकाशाचा प्रवेश आहे, कोणत्याही पदार्थामध्ये. आणि सूक्ष्म आकाशाचा पुन्हा एक पदर तयार केला, तो किती सूक्ष्म होईल. आणि त्याही पदरातून जर आपण ब्रह्माची गाळणी करायचं ठरलं, तर त्यातूनही ब्रह्म आरपार जाईल, इतकं सूक्ष्म आहे. आणि मग एवढं जर सूक्ष्म असेल, तर त्याला श्रवण किंवा सेवन करण्यासाठी सुद्धा अंतकरणी तेवढं सूक्ष्म लागेल. म्हणून दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. अति हळुवारपणा अनोन्या. तो हळुवारपणा कसा यायचा असेल? ज्ञानोबा पुढे म्हणतात, हे शब्दे विन संवादीजे, इंद्रियाने नता भोगीजे, बोला आदी झोंबीजे प्रमेयासे. या ओळीचा आपण काल जाता जाता थोडासा विचार केला होता, पुन्हा थोडासा फक्त परामर्श घेऊन. आता गीतेमध्ये येणारं जे चिंतन आहे ना, त्याचा आपण संवाद केला पाहिजे. ज्याला अभ्यास करायचा आहे ना, ते अभ्यासाकरता माणसं दोघे असावे. तप करायचं असेल तर त्याला एकटाच पाहिजे. एकच तपः वीराभ्यासी.
तप करत असताना मनुष्य एकटा असावा. म्हणजे दोघा तिघांनी तप केलं तर तप नाही, ताप होईल. तप कुठं होत असतं का? तपाकरता मनुष्य एकटा लागतो, अभ्यासाकरता दोघे लागतात, गायनासाठी तिघे लागतात. कारण एक पुढं म्हणायला, एक मागं म्हणायला आणि एक वाजवायला. गायनासाठी तिघे लागतात, प्रवासासाठी चौघे लागतात, शेती कामासाठी 5-6 जण घरातलेच लागतात. आज फार बिकट परिस्थिती गावाकडे, मजूरच मिळत नाही. मजूर मिळत नाही तर मालक मजबूर होऊन जातो, मिळत नाही. पण म्हणजे शेती करायची असेल तर घरातलेच 5-6 जण पाहिजे, आणि युद्ध करायचं असेल तर फार मोठी संख्या पाहिजे. जैसा भरले या त्रिभुवना आत एक चांग अर्जुना, निवडून की जे सेना लक्षवरी. त्याचा विस्तार आता आपल्याला क्रमप्राप्त नाही. पण मनुष्याने अभ्यास करायचा असेल तर दोघे पाहिजे. मग अभ्यास कशाला म्हणतात? तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः. हा अभ्यास आहे. ब्रह्मस्वरूपाचा संवाद करणं हा इथला अभ्यास आहे. मच्चित्ताः मद्गत प्राणाः बोधयन्तः परस्परम कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. तिथे परस्पर शब्द आला, आणि पंचदशीमध्ये अन्योन्यम तत्प्रबोधनम असा शब्द आला. अर्थात ह्या आत्मस्वरूपाच्या मार्गाचं चिंतन करत असताना संवाद फार महत्त्वाचा आहे. तत्वाची जिज्ञा असण्यासाठी जी कथा केली जाते की नाही, त्याला वाद असं म्हणतात. तत्वबुभुत्सो कथा वादः. आणि तो वाद म्हणजे बोलणं चांगलं असेल तर त्याला संवाद असं म्हणतात. संवादाचे निमिषे जे अव्यवहार वस्तू असे, तेची भोगी जे की जैसे दर्पणी रूप. जसं आपलं स्वरूप आरशाच्या निमित्ताने पाहिलं जातं. आपले डोळे आहे, सगळ्या जगाला पाहू शकतात, पण आपले डोळे मात्र आपलं सौंदर्य पाहू शकत नाही. मग आपल्याला जर आपलं सौंदर्य पाहायचं असेल तर त्याला उपाधी आरशाची आहे. तसं आपलं स्वरूप हे कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही. पण आपल्या स्वरूपाला प्राप्त करायचं असेल तर संवाद ही उपाधी आहे. संवादाचे निमिषे जे अव्यवहार वस्तू असे, तेची भोगी जे की जैसे दर्पणी रूप. पण मग संवाद जरी केला तर संवादामध्ये चर्चा आहे, संवादामध्ये शब्दाचं आलंबन आहे. आणि उपनिषदाचा सिद्धांत आहे की एका भूमिकेमध्ये वाणीचाही परित्याग केला पाहिजे. बरं, भगवान असं म्हटलं आहे बघा, तर नानुध्यायान बहुन शब्दान वाचो विगलापनम हितत असं म्हटलं आहे. एका भूमिकेमध्ये फारही त्याने अध्ययन करू नये, शब्दांचा परित्याग करावा. शब्दाचं जतन करायचं असेल तर अभ्यास करावा लागतो. संवादामध्ये सुद्धा समोरच्या व्यक्तीला बोलावं लागतं, प्रश्न आणि उत्तर घडत असतो. पण गीतेचा असणारा प्रमेय जेव्हा आपल्याला अनुभवात आणायचं असेल तर ज्ञानोबा म्हणतात, इथे तुम्हाला शब्दाचं जे काही आलंबन आहे ते सोडावं लागेल. हे शब्देविन संवादीचे प्रबल जेथ सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे, हे जानने साने मोठे ओरो नेदी, ऐसे वर्म जे गुड पुन्हा ते किजेल वाक्यारूढ, जेने थोडीनी पुरे कोड बहुत मनीचे. म्हणजे एका भूमिकेमध्ये संवाद फार करावा लागतो. गुरुवारी डॉक्टर बाबाने एकदा पाठामध्ये सांगितलं, इतकं ऐकावं मनुष्याने, इतकं ऐकावं की त्याला ऐकता ऐकता कंटाळा यावा, आणि त्या शब्दाने आपल्यातला असणारा सिद्धांत त्याच्या अंतःकरणात प्रविष्ट करावा आणि सांगावं, आता फार करू नको, भरपूर झालं. ज्ञानोबा म्हणतात ना, लौकिकाचा उद्वेग शास्त्रांवरी उबग. त्याला कंटाळा आला आहे, पण कंटाळा येईपर्यंत अध्ययन केलं पाहिजे. किंवा व्युत्पत्ती आघवी विसरी जे खरं आहे, पण अगोदर शिकलं तर पाहिजे. म्हणून संवाद करण्याकरता शब्दाचा आलंबन महत्त्वाचा आहे. पण तो संवाद जेव्हा होतो तेव्हा कमीत कमी 2 व्यक्ती असाव्या लागतात. पण गीतेचा संवाद असा आहे ना, तो का म्हणे, होय मनाशी संवाद. हा संवाद दुसऱ्या व्यक्तीबरोबर करायचा नाही. जर करायचा असेल तर त्याला शब्द लागतील. पण शब्दा वाचून संवाद करायचा असेल तर तो आपल्याशी करता येतो. यालाच आपण मनन असं म्हणतो. म्हणून हे शब्देविन संवादाचे श्रवण झालं की त्याचं मनन झालं पाहिजे. आणि अशा भूमिकेमध्ये आला तर मग
जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे. सांगणाऱ्या पुरुषाचं बोलणं संपून जातं, बंद होतं. आणि ऐकणाऱ्या पुरुषाचं व्यसन, दोन अर्थ होता. ऐकतयाचे व्यसन तुटे. व्यसन म्हणजे दुःख तुटून जातं, किंवा व्यसन म्हणजे छंद, आवड, तो आवडही त्याची संपून जाते, असं हे जाणणं आहे. हे शब्देविन संवादीचे किंवा इंद्रियानिनता भोगीचे. इंद्रियांना कळून न देता याचा भोग घेतला पाहिजे. का बरं? कारण इंद्रियाची मजल तिथपर्यंत नाही आहे. इंद्रियांना फक्त आपापले विषय जाणता येतात. कानाला फक्त शब्द कळतो, रूप कळत नाही. नाहीतर मग ज्ञानोबाने असं म्हणलेच नसते. तरी करोनी रससोय बरवी, कानी केवी भरावी, फुले अनोनी तुरंबावी डोळा केवी, ते तद रस तो मुखेची सेवावा, परिमळ तो घ्राणूची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीची म्हणून. सगळे इंद्रिय जरी विषयाला जाणत असेल तर फक्त आपापल्या विषयाला जाणतात, बाकी कशालाही जाणत नाही. म्हणून आत्मतत्वाच्या स्वरूपाचा आनंद हा अतिंद्रिय आहे, तो इंद्रियांच्याद्वारे भोगता येत नाही. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात ना 9व्या अध्यायामध्ये की आता इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी, हे सर्वस्वामुचे गुढ परी दाविले तुझं उघड. आता काय कर? आता इंद्रियांना अंतर्मुख करायचं आहे. इंद्रिया देऊनी कवाड म्हणजे हा वाक्प्रचार आहे. इंद्रिय अंतर्मुख करायचे आणि इंद्रियांना कवाड देऊन याचा भोग घ्यायचा आहे. पण कसा घ्यायचा आहे? इंद्रियांना नेनता, इंद्रिया नेनता भोगी जे. वा आता आत्मप्रभा नित्य नवी, तिची करुणी ठाण देवी, जो इंद्रियांते चोरुनी जेवी तयाशीची फावे. इंद्रियांना कळून न देता, कारण काय? इंद्रियांना जर हे कळालं तर यामध्ये असाही मनाचाही बाध होतो. मनपणाने राहत नाही आणि इंद्रिय विषयांना विसरून जातात. बरं, इंद्रियांचा स्वभाव आहे या विषया वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. इंद्रियांचा स्वभाव आहे किंवा इंद्रियानी प्रमाथिनी हरंती प्रसभम मनहा. प्रमथनशील असणारी इंद्रिय मनाचं अपहरण करून जातात. म्हणून इंद्रियांच्या दृष्टीला पडून न देता, इंद्रियांना कळू देता की हे अतिंद्रिय तत्व असल्यामुळे किंवा इंद्रियांच्या ताब्यात हे येणार नाही. मनाची नखे न लगे जे तर बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया अखेर जोगे काय होईल. पण त्याचा भोग घेता येतो पण तो कोणत्या अंतकरणाने? शुद्ध अंतकरणाने पुढे येणारच आहे तो प्रकार. असं इंद्रियांना कळून न देता याचा आस्वाद घ्यावा. आणि पुढे अधिकार किती श्रेष्ठ आहे. बोला आदी झुंबीजे प्रमेयासी. आपल्याला शब्दातून जो सिद्धांत सांगायचा आहे किंवा प्रमाणाच्याद्वारे जो प्रमेय प्रतिपादन करायचा आहे, त्या प्रमेयाशी श्रवण करणाऱ्या साधकाने इतकं एकरूप व्हावं की त्याला एकरूप होण्याकरता आता शब्दाच्याही आलंबनाची गरज नसावी. काल आपण थोडासा असा विचार केला होता, जर मनुष्याची अंतकरण शुद्धी झालेली असेल आणि जर त्याच्या विचाराची दिशा योग्य असेल तर त्याला पंचकोशाहून अतीत असणारं, 3 शरीराच्या पलीकडे असणारं आत्मतत्व त्याला विचाराने जाणता येतं. पण आपल्या विचाराला प्रामाण्य आहे हे कळण्याकरता त्याला उपनिषदाच्या श्रुतीचं किंवा शब्दाचं प्रामाण्य असावं लागतं. नाहीतर आता पाश्चिमात्य असणारे बरेच तत्त्वज्ञानी महात्मे विचार करतात की नाही, पण त्यांच्या ज्ञानाला वेदाचं प्रामाण्य नाही आहे किंवा श्रुतीचं प्रामाण्य नाही. पण आपल्या ज्ञानाला वेदाचं प्रामाण्य महत्त्वाचं आहे. पण अधिकार एवढा उच्च असावा की शब्द जसं की काना वचनाचे भेटी, सरिसाची पैकी रेटी, वस्तू होऊन उठी कौनो एकजो, किंवा महावाक्याचे नि नावे, हे महावाक्याचं निमित्त आहे. आणि श्रीगुरूंचं वचन आणि आपला कान याचं फक्त भेट होण्याचा अवकाश आहे की लगेच तो परमात्मा स्वरूप होऊनच तयार होतो की नाही, हा त्याचा अधिकार आहे. पण ज्ञानोबा म्हणतात त्याचा एवढा अधिकार उंच व्हावा ऐकता ऐकता की श्रीगुरूंच्या मुखातून येणारं जे काही महावाक्य आहे त्या वाक्याच्या अगोदरच तो त्या भावाला जवळपास पास झालेला असावा, जवळपास प्राप्त झालेला असावा. म्हणून बोला आदी म्हणजे शब्दोच्चारांपूर्वीच प्रमेय अशी झोंबीजे, त्याने आपल्या स्वरूपाला आलिंगन द्यावं, हा एक झाला अर्थ. आणि दुसरा अर्थ आणखीन एक सांगता येईल, ज्या शब्दांनी, चांगला ऐका आता,
ज्या शब्दाने आपल्याला परमात्म स्वरूप प्राप्त करून दिलं त्या शब्दाचे उपकार आहे की नाही? शब्दाचे उपकार आहे. अक्षरे लेवनी परब्रह्म तुझ खेवासी आले, तरी ऐके गा सुवर्म वाक्य माझे परम. अक्षरे लेवनी परब्रह्म तुझ खेवासे आले. साधकांचं सर्वात मोठं प्रेम कोणावर असावं? अक्षरावर असावं, सगळ्यात मोठं प्रेम. कारण हे अक्षर, आता अमृतानुभव त्याचा इतका विचार केला आहे की आत्मविद्येचं साह्य होण्याकरता हा शब्द स्वतःला खर्च करतो, इतका त्याचा उपकार आहे. सहाय आत्मविद्येचे करावया आपण वेचे, गोमटे काय शब्दाचे एक एक वानू. आत्मविद्येला सहाय्य करण्याकरता हा शब्द स्वतः खर्च होतो, पण हा शब्द आपल्याला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून देतो. थोडंसं बारकाईनं बघा. जर शब्द नावाचा गरुड आहे आणि त्यावर विराजमान होऊन परमात्मा साक्षात्काराकरता आपल्याजवळ आला असेल तर आणलं कोणी? शब्दाने. शब्दाने आणलं की नाही? मग शब्दाचे उपकार आहे. शब्द हा बहुसार उपकाराची राशी, मनोनी चालविला मागे येतील त्यासी. मागोनी आली वाट सिद्ध ओळली जैसी, तरले तर ती गा अनेकही विश्वासी. शब्द हा बहुसार उपकाराची राशी. म्हणजे जे परमात्म तत्व आपल्याजवळ आणण्याकरता शब्द कारण ठरला, शब्दाचे उपकार आहे की नाही? मग आता शब्दालाही आलिंगन द्यायचं आहे आपल्याला आणि परमात्म स्वरूपालाही आलिंगन द्यायचं आहे. तर ज्ञानोबा म्हणतात आलिंगन द्यायचं असेल ना तर मग एक काम करा, शब्दाला आलिंगन नंतर द्या, पहिलं प्रमेयाला आलिंगन द्या. बोला आधी निवड करायचं ठरलं तर हा दुसरा भाव आहे बरं. बोला आधी झोंबी जे प्रमेयाशी, बोलण्याच्याही अगोदर आपण त्या प्रमेयाला झोंबावं, अर्थात त्याच्याशी एकरूप व्हावं. शब्दाचे पण उपकारच आहे, पण ज्ञानोबा म्हणतात शब्दाच्याही अगोदर प्रमेयाशी आपली नजर गेली पाहिजे. आणि याकरता ओवी आहे. आहाच बोलाचे वालीप फेडीचे आणि ब्रह्माची याची अंगा घडीचे, मग सुखेशी सुरवाडीचे सुखाची माझी. ऐसे हळुवारपण जरी येईल तरीच ही उपयोगा जाईल. एरवी आघवी गोटी होईल मुकया बहिर्याची. शब्दाचं असणारं जे काही कवच आहे ते टाकावं आणि त्या शब्दाच्या आतमध्ये असणारं ब्रह्मतत्व बोला आधी झोंबी जे प्रमेयाशी, आपली नजर इतकी सूक्ष्म झाली पाहिजे की शब्द दिसला ना तर शब्दाच्या आतलं तत्व दिसलं पाहिजे. आहाच बोलाची वालीप फेडीचे आणि ब्रह्माची याची अंगागडीचे, मग सुखेशी सुरवाडीचे सुखाची माझी. याला म्हणतात हळुवारपणा. आणि हा चित्ताला आणून मग या परमात्मा तत्वाची किंवा गीतेमध्ये येणारं जे काही तत्व आहे त्याचा अनुभव घ्यावा. पण याकरता गांभीर्य लागेल, अंतकरणाची स्थिरता लागेल. यासाठी ज्ञानोबा पुढे उदाहरण देतात. पुढच्या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. जैसे भ्रमर पराग नेती परी कमळ दळे नेनती, तैसी परी आहे सेविती ग्रंथी इये. का आपुला ठायन सांडिता आलिंगीचे चंद्र प्रगटता, हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. ऐसेने गंभीरपणे स्थिरावलीने अंतकरणे, आथिला तोची जाणे मानूये. या ओवीचे माझ्यावर फार उपकार आहे. 61 क्रमांकाच्या ओवीचे. त्या ओवीमुळेच ज्ञानेश्वरीचं अध्ययन करायची जिज्ञासा प्राप्त झाली किंवा डॉक्टर बाबांनी मग सांगण्याकरता प्रवृत्त केलं. ह्या ओवीचे फार उपकार आहे आपल्यावर. सगळ्याच ज्ञानेश्वरीचे आहे पण त्यातल्या त्यात या ओवीचे जास्त आहे. ज्ञानेश्वरीचेच उपकार आहे ना, म्हणून तर आपण एवढ्या थंडीत येतात ना. खरं तर ते उपकार तुमचेच आहे. जैसे उदाहरण देतात भ्रमर पराग नेती. प्रत्येकाची आवड आहे. आता कोणाला शब्द आवडतात तर कोणाला रूप आवडतं. कुरंग मातंग पतंग मेना भृंगाहा, त्या विवेक चुडामणीमध्ये आलं आहे बघा. शब्दादिवी पंचभीरेव पंच. शब्दादी विषयांच्याद्वारे 5 जण आपापल्या घाताला प्राप्त झाले. मग त्यामध्ये शब्दाने कुरंग म्हणजे हरिण, स्पर्शाने मातंग, रूपाने पतंग, रसाने मीन आणि सुगंधाने भृंग. असंच आहे ना. भृंग म्हणजे भ्रमर. त्या भ्रमराला सुगंधाची आवड आहे. आता काल परवाच आपण विचार केला. आता भारत कमळ पराग, त्या परागाच्या बाबतीमध्ये
कमळाचं फुल विकसित झालं की त्यातला सुगंध हा आकाशामध्ये दरवळतो. कमळकळिका झालेपणे अंगीची मकरंदाते राखो नेणे दे राया रंका पारणे आमोदाचे. आमोद म्हणजे सुगंध. एकदा कमळाची कळी जर पूर्ण झाली तर ती उमलते आणि उमलल्याबरोबर त्यातला सुगंध आसमंतामध्ये दरवळला. सुगंधाचे ते कण वायूच्याद्वारे वाहत जाते आणि एखाद्या झाडावर निवांत झोपलेला एखादा भ्रमर सुखेमे निजोलोगा शून्य सारून येते, तर त्या भ्रमराच्या घ्राणेंद्रियापर्यंत सुगंध गेला की त्याला जाग येते आणि जाग आली की ज्या ज्या मार्गाने सुगंध येतो त्या मार्गाने तो माग घेत येतो बघा. आणि आला की जिथं ते सरोवरामध्ये कमळाचं फुल विकसित झालं त्याच्या भोवतीवरती अशा गिरट्या घालतो. स्वतःचा वेग प्रचंड असल्यामुळे स्वतःला स्थिर करतो आणि स्थिर करून मग कमळावरी भ्रमर पाय ठेवेती हळूवार कुचंबेल केशरी या शंका. त्याच्या मनात शंका येते, आता भ्रमराचं वजन केवढं, त्याच्या पावलाचं वजन केवढं, पण किती हळूवारपणा आहे त्याच्या मनात. आता त्याच्या मनात काय विचार चालू हे फक्त ज्ञानोबारे सांगू शकतात. कुचंबेल केशरी या शंका त्याला आली की नाही माहिती नाही, पण ज्ञानोबा म्हणतात आली असेल. कुचंबेल केशरी या शंका म्हणजे भ्रमराच्याही मनाचा ठाव घेणारे ज्ञानोबाराय आहेत. भ्रमराचा घेतील यात नवल काय, देवाचे मनोगत तो दावीत आहासे मूर्त हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. म्हणजे भ्रमरापासून तर देवापर्यंत सगळ्यांचं मन ज्यांना कळतं ते ज्ञानोबाराय आहेत. आणि मग तो कमळापर्यंत आला असे गिरट्या घालतो, स्वतःचा वेग कमी करतो. त्याच्यावरूनच हेलिकॉप्टर निघालं आहे म्हणून ते सुद्धा गिरट्या घालतं बघा. आणि एकदा शांत झालं की हळुवार कमळाच्या पाकळीवरती आपले पाय ठेवतं आणि पाऊल ठेवला की मग सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत तो त्यातला सुगंध सेवन करतो. ज्ञानोबांनी भ्रमर बऱ्याच ठिकाणी वापरला आहे बरं. आता याच अध्यायामध्ये एक भ्रमर येतो, पण तो भ्रमर कमळाच्या परागकणाचं सेवन करता करता आसक्त होऊन राहतो. आणि इथला भ्रमर तसा नाही. क्रियापद कसं आहे, भ्रमर परागनेती. भ्रमर परागाचे कण घेऊन जातो, तो बिचारा तिथं अडकून बसत नाही. पुढचा जो भ्रमर येतो ना या अध्यायामध्ये ते तर उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळदळ चिरून नेणे, तो मात्र निवांत राहतो. बहुतेक हा हुशार भ्रमर आहे. भ्रमर परागनेती तर त्यातल्या परागकणाला घेऊन जातो, पण आपण या ठिकाणचे परागकण उचलले कमळ दळेने नती, परंतु कमळाच्या पाकळ्यांना तो कळूसुद्धा देत नाही. मराठी भाषेचा गौरव किती बरं. या ओवीमध्ये दोनदा परिशब्द आला आहे, पण दोन्ही परिशब्दाचा अर्थ वेगवेगळा आहे. रस्वा आहे का दीर्घ आहे. पहिला कमळदळीच्या अगोदरचा दीर्घच आहे ना, आणि पुढे तैसी परी तिथे पण दीर्घच आहे, पण अर्थ वेगळे आहे. जैसे ज्याप्रमाणे भ्रमर परागाचे कण, पराग म्हणजे सुगंध, सुगंधाचे कण घेऊन जातात, परंतु पहिल्या परिशब्दाचा अर्थ होतो परंतु. पण ही गोष्ट कमळाच्या पाकळ्यांना कळत नाही. कसं काय कळत नाही याचा अनुभव आपल्यालाही कीर्तनात येतो ना. येतच नाही आपल्याला, कळतं की नाही आहे. आपल्याच पायातली चप्पल जाते पण कमळदळी नेणं ती आपल्यालाही कळत नाही. गुरुवारी चैतन्य महाराजांनी एक उदाहरण सांगितलं होतं. काही काही लोक आम्हाला भेटतात म्हणे, महाराज आम्ही तुमच्या सप्त्याला आलो होतो. काय म्हणे, हे काय तुमचा टाळ. कमळदळी नेणं ती घेऊन जातात हे सगळे भ्रमर, पण कळत नाही बघा. जैसे भ्रमर पराग नेती परी कमळ. तुमच्या घरी मी आलो होतो, कसं काय, तुमच्या पायातली चप्पल मी वापरतो, असं होतं की नाही. ज्याप्रमाणे भ्रमर परागाचे कण घेऊन जातात, पण बघा बरं सारग्राही आहे. तो नेत असताना परागाचे कण नेतो, तो भ्रमराला इजा पोचू देत नाही. आपल्याला आवडची आहे की नाही, ती आवडतं सेवन करायची, पण ज्यातून आपली आवड पूर्ण होते आहे त्या कमळाच्या पाकळ्यांनाही कळू देत नाही. जिथं कमळाच्या पाकळ्यांना नेलेला परागकण कळू देत नाही तिथं पाकळीला काय धक्का लावणार येतो. किती नाजूक आहे, स्वतः मरतो, पण पाकळ्याला कमळदळ चिरून नेणे. तिथं पुढं तो भाव आला आहे बघा. कमळाच्या पाकळ्यांना चिरावं, नाही तर त्याला काय अडचण आहे बरं. त्याने जर मनात आणलं
आणि आपली ड्रिल मशीन सुरू केली त्याने, तर भ्रमरभेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे. भ्रमरभेदी कोडे, कोडे म्हणजे कौतुकाने. कोणत्याही झाडाचं आणि वाळलेलं पुन्हा लाकुडा काष्ट त्यात पुन्हा कोरडं झालेलं, पण सहज त्याचं तो भेदन करतो. आणि कमळाच्या पाकळ्याला काय, नुसती मांडी जरी त्याने मोडली तरी पाकळ्या सगळ्या तुटू शकतात, पण त्याचं प्रेम आहे म्हणून तो धक्कासुद्धा लागू देत नाही. तसं आपण ग्रंथाचं असं अध्ययन करावं की ग्रंथाला इजासुद्धा होता कामा नये. नाहीतर आपल्या काही आपले साधक असे ग्रंथ वाचतात, त्यांच्या ग्रंथाकडं पाहिलं की आपल्यालाच ग्रंथाची दया येते. हो ना, असं नाही झालं बाई. ग्रंथाचे उपकार आहे आपल्यावर. ज्या ग्रंथामुळे आपल्याला ज्ञान मिळतं आहे, जीवनातले विचार मिळतात, त्या ग्रंथाविषयी किती आदरबुद्धी असावी. वारकऱ्यामध्ये ग्रंथ बांधता जर आपलं लक्ष दुसरीकडे गेलं तर त्यांना राग येतो बघा. ग्रंथावर प्रेम असावं आपलं. ग्रंथ म्हणजे आपली संपत्ती, या ग्रंथ पुण्य संपत्ती. किंवा तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, इतकं प्रेम असावं. म्हणजे ज्याप्रमाणे भ्रमर परागाला नेतो तर कमळाच्या पाकळ्यांना इजाही होऊ देत नाही, तसं ग्रंथातून ज्ञान संपादन करावं, पण ग्रंथाला इजासुद्धा होता कामन इतका आदर असावा. तैसी, आता पुढे परी शब्द आला. इथं परी म्हणजे प्रकार, दोनदा आला बरं का एकाच ओळीमध्ये, पण अर्थ वेगळे आहेत. आणि हे अर्थ लावण्यासाठी पहिलं वर्ष महत्त्वाचं आहे. व्याकरण. जैसे भ्रमर पराग नेती परी कमळ दळे नेनती, तैसी परी, परी म्हणजे प्रकार. तैसी परी आहे, तैसी म्हणजे तैसी सेविती परी आहे. तसा या ग्रंथामध्ये ये ग्रंथी म्हणजे या ग्रंथामध्ये सेवन करण्याचा, इथलं ज्ञान. गीतेमध्ये आलेले 700 श्लोक आणि या 700 श्लोकामध्ये आलेलं ज्ञान हा या गीतेतला काय आहे, परागकण आहे. आणि आतापर्यंत अध्यात्म प्रांतामध्ये किंवा आध्यात्मिक विश्वामध्ये जेव्हापासून भगवद्गीता निर्माण झाली, आज तागायत आणि भविष्यकाळामध्ये अध्ययन करणारे अनेक भ्रमर येतील आणि त्या सगळ्या भ्रमराला इथला ज्ञानाचा परागकण मिळेल. पण गीतेमध्ये मात्र काहीच बदल, न्यूनता होणार नाही. सगळ्यांची अपेक्षा पूर्ण करणारी ही गीता मैया आहे, माता आहे. म्हणून तशाच प्रकारचा या ग्रंथामध्ये सेवन करण्याचा प्रकार आहे. दुसरं उदाहरण देतात, का आपुला ठावन सांडिता आलिंगीचे चंद्र प्रगटता, हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. ज्ञानोबरांनी काय हातवटी बघा, पहिल्या ओळीमध्ये कमळ घेतलं आहे आणि दुसऱ्या ओळीमध्ये कुमुदिनी घेतला आहे. फरक काय आहे, सूर्याच्या उदयाबरोबर जे विकासाला प्राप्त होतं आणि सूर्यास्ताबरोबर मिटून जातं त्याला कमळ म्हणतात. आणि याच्या उलट चंद्राच्या उदयाने जे विकसित होतं आणि चंद्र निघून गेला की जे मिटून जातं त्याला कुमुद किंवा कुमुदिनी असं म्हणतात. आणि हे दोघे अनन्य, बरं, हे सत्ता आल्यानंतर पार्टी बदलत नाही, अनन्य आहे ते. म्हणजे जेव्हा सूर्याचा उदय असेल तेव्हा कमळ विकसित होईल आणि कुमुद मिटून जाईल. चंद्राचा उदय झाला की कुमुदिनी विकसित होईल आणि कमळ त्या प्रसंगामध्ये मिटून जाईल. सूर्याशी आणि चंद्राशी दोघे अनन्यच आहे, दोघे कमळच आहेत, पण एक सूर्य विकासिनी आणि एक मात्र चंद्र विकासिनी. सूर्याची सत्ता आली तर असं म्हणत नाही कुमुदिनी की आता तो आला आहे मी आता राजीनामा, असं नाही, ते अनन्य आहे बघा. पण काय अनन्य आहे, कुमुदिनी स्त्रीलिंगी आहे आणि चंद्र हा पुल्लिंग आहे. आणि ज्ञानोबा त्यांच्यामध्ये अनुराग ठेवतात, प्रेमाचं सौख्य सांगतात. कुमुदिनी स्त्री आहे की नाही, आणि मग ती कुमुदिनी चंद्राचा उदय झाल्याबरोबर आपल्या असणाऱ्या पाकळ्या प्रफुल्लित करते, म्हणजे पाकळ्या उमलतात. तर तिने उमललेल्या पाकळ्या म्हणजे एक प्रकारे चंद्राला आलिंगन देण्याकरता पसरलेले बाहूच आहेत. ज्ञानोबा तेच म्हणतात. पण ते करत असताना आकाशामध्ये उंच लांब दूर अंतरावर चंद्र जरी असेल पण चंद्रालाही कळू न देता का आपुला ठावन सांडिता, सरोवरामध्ये आहे ती कुमुदिनी. मग आपलं ठिकाण ती काही सोडत नाही, जाग्यावरच राहते. पण प्रगटता चंद्र आलिंगी, जे आकाशामध्ये प्रगट झालेला चंद्र, त्या चंद्राला इथून म्हणजे सरोवरातून आलिंगन द्यावं हा अनुराग आहे, ही तिच्या मनातलं प्रेम सौख्य आहे.
आणि हे कसं भोगावं ज्ञानोबारा म्हणतात हे आपल्याला नाही कळणार. कुमुदिनी जाणे, फक्त त्या कुमुदिनीलाच ते कळतं, बाकी कोणालाही कळणार नाही. काय साहित्य ज्ञानोबारायांचं, म्हणजे कुमुदिनीच्या ठिकाणी चंद्राच्या बाबतीमध्ये प्रेम सौख्य भोगावं, अनुराग शब्द वापरला, प्रेमाचं आस्वादन घ्यावं, हे फक्त तिलाच कळतं. म्हणजे हातवटी आहे की नाही. म्हणजे ज्याप्रमाणे स्थिर राहणारी कुमुदिनी आहे किंवा तिच्या ठिकाणी गांभीर्य आहे किंवा स्थिर राहणारा भ्रमर आहे, अगोदर चंचल आहे तो, पण सेवन करत असताना स्थिर होतो. या दोन दृष्टांताचा भाव ज्ञानोबाऱ्या पुढे सिद्धांत रूपाने एकाच ओवीमध्ये सांगतात. ऐसेनी, म्हणून या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलीने अंत करणे, आथिला तोचे जाणे, मानू ये मानू, म्हणजे या ग्रंथाला तो मान्य होईल. कोण? ऐसेन गंभीरपणे, या भ्रमराप्रमाणे किंवा कुमुदिनीप्रमाणे आता भ्रमर स्थिर होतो किंवा ती कुमुदिनी गंभीरपणाने प्रेमाच्या सौख्याचा आनंद घेते. ऐसेनी गंभीरपणे 2 गोष्टी लागतात बरं. श्रवणाकरता गांभीर्य लागतं, म्हणजे सखोल विचार करण्याची बुद्धी लागते, त्याला गांभीर्य म्हणतात, गंभीरपणा. आणि हे ज्ञान हृदयामध्ये प्रतिष्ठित व्हावं याकरता अंतःकरण चंचल चालत नाही, स्थिरावलीने अंत करणे. जो व्यक्ती जास्त व्यग्र असतो आणि व्यस्त असतो त्याला ज्ञान होत नाही. एखाद्या कंदिलामध्ये ज्योत असेल आणि ती जर ज्योत स्थिर नसेल तर आपल्याला समोरची वस्तू दिसत नाही. याकरिता ती ज्योत स्थिर असावी लागते, म्हणजे तिच्यातला प्रकाश काचेत आला की समोरची वस्तू दिसते. किंवा एखाद्या ठिकाणी पाणी स्वच्छ आहे वाटीमध्ये, पण जर ते पाणी सारखं हालत असेल तर त्यामध्ये प्रतिबिंब पडत नाही. तसं अंतःकरण जर स्थिर नसेल, चंचल असेल तर त्याला ज्ञान होत नाही. म्हणून अंतःकरणामध्ये शुद्धता जेवढी महत्त्वाची आहे तेवढी स्थिरता पण महत्त्वाचीच आहे. आणि म्हणून आपल्याकडे ते श्रवण करत असताना भगवंताने म्हटलं आहे, अनुकूलतेमध्ये स्थिरता तर कोणाची राहील, प्रतिकूलतेमध्ये राहिली पाहिजे. तरी नावे कहे सहावे, गाजा भजने धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. म्हणजे स्थिरावलीने अंतःकरण हे म्हणत असताना रजोगुण चालणार नाही आणि गंभीरपणे म्हणत असताना तमोगुण चालणार नाही. कारण तमोगुण अंतःकरणाला जडता आणतो आणि जडता आली की त्याला गांभीर्याने विचार करता येत नाही. म्हणून ते मनुष्याला ज्ञान व्हावं की नाही, मी काल एक सुभाषित वाचलं की जो विद्वान पुरुष आहे की नाही, त्या विद्वान पुरुषाला मृत्यू कसा प्राप्त होतो तर त्यांनी 4 गोष्टी सांगितल्या. 2 गोष्टी अपासून सुरू होतात आणि 2 गोष्टी आपासून सुरू होतात. अनभ्यासेन वेदानां आचारस्य च वर्जनात, पुढे आलस्यात अन्नदोषाच्च मृत्युर्विप्रम जगांसती, असा शब्द आला आहे बघा. आलस्य आणि आचारहीनत्व हे आ आणि शब्द सुरू होतात. अन्नदोष आणि अनभ्यास हे अपासून सुरू होतात. वेद म्हणजे स्वाध्याय करत नसेल, वेदाचा अभ्यास करत नाही म्हणजे स्वाध्याय करत नसेल. जर एखादा व्यक्ती नित्यनेमात पारायणच करत नसेल, स्वाध्याय केला नाही तर विद्वानाचा मृत्यू होतो, म्हणजे त्याचं ज्ञान टिकत नाही. किंवा तो सांगतोय पण आचरण करत नाही तरी त्याला मृत्यू येतो. आळस असेल, मला हे आळसाचं सांगायचं आहे आता. आलस्यात हे आळस्य म्हणजे तमोगुणाचं कार्य आहे आणि तमोगुणात गांभीर्य येत नाही. आलस्यात. आणि चौथी गोष्ट आहे अन्नदोषाच, जे दोषयुक्त अन्न असतं ते खाल्लं की विद्वान पुरुषाचा मृत्यू होत असतो. मृत्यू म्हणजे असं काही तो लगे मरतोय असा त्याचा अर्थ नाही घ्यायचा. विद्वान पुरुष हा ज्ञानाने संपन्न आहे आणि त्याची विद्या त्याला न आठवणं हा त्याचा काय आहे, मृत्यूच आहे. त्या 4 गोष्टीपैकी फक्त घ्यायचं आळस. जिथं आळस असतो तिथं गांभीर्य नसतं आणि इथं गांभीर्य लागेल. ऐसेनी गंभीरपणे म्हणजे तमोगुणाचा प्रभाव नाही तेव्हा गंभीर अंतःकरण आहे. आणि स्थिरावलीने अंतःकरणे रजोगुणाचं चांचल्य नाही. अशा 2 गोष्टीने आथिला जो संपन्न झालेला आहे तोची ये मानू जाणे.
तोच या गीतेतलं रहस्य जाणण्याकरता मान्य होईल अशी ज्ञानोबाने स्पष्ट असणारी कबुली किंवा निर्देश आपल्यासमोर दिला आहे. म्हणजे ग्रंथाचं असणारं गांभीर्य हे आपल्या अगोदरच लक्षात आलं पाहिजे किंवा ग्रंथाकरता लागणारी स्थिरता ही अगोदरच लक्षात आली पाहिजे. ही विचाराची बैठक आहे आणि मानसिक योग्यतेची भूमिका आहे. यावर जरी व्यक्ती आरूढ झाला तर यातले प्रमेय त्याला सहज आकलन होईल. म्हणून ऐकावं याच्या बाबतीमध्ये खूपच आदर असावा. असं एकदम गावाकडच्या पद्धतीनं, गावाकडे काही काही लोक सप्त्याला जातात की नाही, आपण म्हणलो तुम्ही काल कीर्तनाला दिसले नाही आणि काय कीर्तन यायचं म्हणे, इथं मस्तपैकी बाजेवर झोपलं तरी कीर्तन ऐकू येतं आहे म्हणे. काय आदर आहे. मंडपातल्या लोकांना मंडपात बसून कळे ना आणि इथं बाजेवर काय वेळ लागणार आहे, असं नाही लागत. याला फार स्थिरता लागते. मनुष्याने सगळे, म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात ना, आता इंद्रिय जात आघवे तेही श्रवणाचे घर रिघावे मग संवाद सुख भोगावे गीताके. सगळ्या इंद्रियांना विनंती केली आहे. इंद्रिय जात, जात म्हणजे समूह, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन, या सगळ्या इंद्रियांना ज्ञानोबाला विनंती करतात की तीही श्रवणाचे घर रिघावे. डोळ्याने असं म्हणू नये की मला रूप पाहायचं, मी थोडासा मोबाईल पाहिल. श्रवणाचे घर रिघावे. सगळ्या इंद्रियांनी आपापले व्यापार टाकावे आणि फक्त श्रवणाच्या घरी यावं आणि मग त्याला हा आनंद भोगता येईल. कारण बाकीच्या इंद्रियांकडे लक्ष गेलं तर स्थिरता होणार नाही. ते आपण कीर्तनामध्ये सांगत असतो ना, एखादा व्यक्ती कीर्तनात येतो पण कीर्तनात बसल्यावर त्याला लक्षात येतं की कुलूप लावलं, झटका देऊन नाही पाहिलं. बसलेला असतो कीर्तनात आणि अख्खं कीर्तन पण झटके चालू असते कुलपाला. स्थिरावलीने अंतकरणे कसं होणार आहे, याला गांभीर्य लागतं. म्हणून शब्द कळावा, शब्दाचा अर्थही कळावा, त्यातला गूढ अर्थ आणि भावार्थ हे ग्रहण करण्यासाठी मनाची एक विशिष्ट भूमिका प्राप्त व्हावी लागते आणि ते गांभीर्य आहे. वैकुंठ गुरुवरे गोले बाबा सांगायचे, बुवा आहार शुद्ध सत्वशुद्धीही. ज्याचा आहार शुद्ध असेल, आहार म्हणजे नुसतं खाणं नाही, त्या त्या इंद्रियांचा तो विषय हा त्या त्या इंद्रियांचा आहारच आहे. आणि आहार शुद्ध असेल तर अंतकरण शुद्ध होतं आणि शुद्ध अंतकरणाला प्रमेय कळतात. पुन्हा दुसरा एक भाव सांगतो, शुद्ध अंतकरणाला हे हस्तगत होतं, हा पहिला अर्थ. दुसरा अर्थ, जो योग भ्रष्ट आहे त्याला हे अर्थ कळतात. आणि तिसरा अर्थ, ज्याच्यावर गुरूंची कृपा आहे त्याला हे अर्थ कळतात. तिन्ही प्रमाण आहे. शुद्ध अंतकरणाला कळतं बुद्धी जाणे आणि अशुद्ध बुद्धी असेल तर बुद्धी न जाणे. विचारसागरात आलं की नाही सुरुवातीला, जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी जाणे आणि न जाणे हे त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. मला त्याचा विस्तार नाही करायचा. पण शुद्ध बुद्धी जाणे, शुद्ध बुद्धीला प्रमेय कळतात. दुसरा भाव असा आहे, ज्याची गत जन्मामध्ये साधना थोडीशी अपूर्ण राहिली त्याला या जन्मामध्ये सगळे प्रमेय कळतात. आता मला जर ओव्या नाही आठवलं तर सांगण्याची कृपा करा. ज्ञानोबा म्हणतात, ज्याची साधना चांगली होती, इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्तीच्या वाटा लागला, आत्मसिद्धीची आपुडीला नगरा यावया. इंद्रियांच्या गावातून निघाला होता म्हणजे संसाराची आसक्ती टाकली त्याने आणि आत्मसिद्धी म्हणजे आत्मप्राप्ती या नगरामध्ये त्याला प्रवेश करायचा आहे. आणि तो आस्था म्हणजे श्रद्धा, प्रयत्न यांच्या रस्त्याला पण लागला आहे. मार्ग चांगला आहे, ध्येयही चांगलं आहे, त्यागही चांगला आहे. एकाच वहीमध्ये 3 गोष्टी, इंद्रिय ग्रामोनी निघाला, त्याग आहे, आत्मसिद्धीची आपलीला नगरा यावया, ध्येयही चांगला आहे आणि रस्ताही चांगला आहे. आस्थेची या वाटा लागला, हा त्याचा रस्ता चांगला आहे. पण काय झालं, जेवढ्या वेगाने साधना करायला पाहिजे ना तेवढी वेगाने साधना होत नाही. बरं, आपण आळंदीला आलो ना गावाकडून, मग आळंदीला येत असताना पहिल्या दिवशी जेवढा उत्साह असतो की नाही, तर तो हळूहळू इथं आल्यावर कमी होतो. का? संगतीचा प्रभाव होतोच आपल्यावर. आणि कधी कधी मग तू का म्हणे सोपे आहे सर्व होणे, मग आळसही होतो कधी कधी. प्रमेय कळत नाही आपल्याला, महापुरुषांचं वाक्य नाही कळत. सोपा आहे, पण तुकोबारांचा तिथं शब्द आहे, सोपे आहे सर्वाहुनी. योगापेक्षा सोपं आहे, लय सोपं आहे असा त्याचा अर्थ नाही आहे, पण योगापेक्षा सोपं आहे, अष्टांग योगापेक्षा.
आणि मग लय सोपं आहे तर आळस जास्त होतो. मग अभ्यासाचा उचलता पावली जरी चालता तरी दिवसा आधी ठाक्यता सोहम सिद्धीते. म्हणजे जेवढा आपण आळंदीला येत असताना पहिल्या दिवशी जेवढा उत्साह असतो की नाही, बाबा काय आदर असतो, तर इथं आल्यावर कोणताही महाराज भेटला की दर्शन, आणि नंतर त्याला विद्वत्ता प्राप्त होते. मग व्यक्ती दिसला की त्याला ते बाकीचं दिसत नाही, त्याला मागची पार्श्वभूमिका जास्त दिसते, याच्याकरता तो आलेला नसतो. हे साधनेमध्ये मंद प्रयत्न घडतात आणि परिणाम असा होतो आयुष्य भावनो मावळतो आणि प्राप्ती तर काही घडत नाही. मग तो नष्ट होतो का? भगवान म्हणतात नाही. नाही कल्याणकृत कष्टित दुर्गतीम तात गच्छती. कल्याण मार्गावर आरूढ होणारा दुर्गतीला कधीच जात नाही. फक्त एवढं होतं की त्याला एक मुक्काम करावा लागतो, आणि तो मुक्काम हे त्याच्याकरता एक प्रकारची शिक्षा आहे. त्याला मुक्काम कुठं होतं? स्वर्गात. म्हणजे 100 यज्ञ करणाऱ्याला जे मिळतं ते तो पावे अनायासे कैवल्य काम. इच्छा कोणती आहे? पर येतुले एक गडे जे माझारे विसावावे पडे तेही पर्यायसे निसुरवाळे जो देवा नाही. एवढे घड तर त्याला मुक्काम करावा लागतो 100 यज्ञ करून. म्हणून थोडंसं सकारात्मक सांगतो, या जन्मातच आपला साक्षात्कार व्हावा. पण नाही झाला तर काही अडचण नाही, पुढच्या जन्मात नक्की होईल. मग पुढच्या जन्मात होईल म्हणून आळसही करू नका, असंही व्हायला नाही पाहिजे, आताच झाला पाहिजे ते. मग 100 यज्ञ करून जे स्वर्गाला जातात ते त्याला अनायासे प्राप्त होतं, पण कैवल्य काम आहे. आणि तिथं गेल्यानंतर हा अंतराय अवचिता का उडवला भगवंता ऐसा देवी भोग भोगितानुतापे नित्य पाठी जन्मे संसारी. त्याचा जन्म संसारामध्ये होतो, पण योग भ्रष्टाचे 2 जन्म सांगितले. एक पवित्र आणि श्रीमंत कुळात, आणि दुसरा पवित्र आणि गरीब कुळामध्ये. पण गरीब कुळातला जन्म दुर्लभ सांगितला. एतद्दि दुर्लभतरम लोके जन्म यदि दृश्यम का बरं तत्र तम बुद्धि संयोगम लभते पौर्वदेहिकम यतते च ततो भूयः संसिद्धो कुरुनंदन. कारण या जन्मामध्ये मागच्या जन्मात कमवलेली जी बुद्धी होती आणि ज्या बुद्धीचा त्याला वियोग झाला होता त्या बुद्धीचा पुन्हा त्याला संयोग इथं होतो. कमवलेला परमार्थ वाया जात नाही. व्यवहारामध्ये धन कमवलं तर वारसदाराला मिळतं, पण परमार्थातलं धन कमवलं की ते वारसदाराला नाही, ते आपलंच दार शोधत येतं, ते आपल्यालाच मिळतं आहे. मग बुद्धीचा संयोग होतो, आणि अशा बुद्धीचा संयोग झाला की ज्ञानोबा म्हणतात त्याचं गांभीर्य किती आहे बघा. तर तशा ओव्या येतात. मागील जे सद्बुद्धी जेथ जीवित्वा झाली होती अवधी मग तेची पुढती निरवधी नवील आहे. तेथ सदैव आणि पायाळा वरी दिव्यांजन होई डोळा मग देखे जैसे अवलिळा पाताळ धने. मला पुढची ओवी सांगायची आता. तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हनठाय त्याच्या संसरे विन जाय बुद्धी तयाची. दुर्भेद असणारे अभिप्राय जे गुरूंच्या कृपेशिवाय कळत नाही, पण त्या योगी पुरुषाची साधना झाल्यामुळे त्याच्या बुद्धीलाच असं गांभीर्य प्राप्त होतं की त्याची बुद्धी आपोआप त्या प्रमेयामध्ये प्रवेश करते. म्हणजे गांभीर्य सखोल विचाराकरता आहार शुद्ध असावा, सखोल विचाराकरता साधना शुद्ध असावी, आणि सखोल विचाराकरता गुरुकृपा असावी. ज्ञानोबा म्हणतात एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग श्री गुरु पाद पद्म पराग लाहे जैका. किंवा यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु तस्य ते कथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मनः. म्हणून या गीतेचा अधिकारी गंभीर विचार करणारा असावा आणि स्थिर अंतकरणाचा असावा. याने जो संपन्न आहे तोच या ग्रंथातल्या प्रमेयांना सहजगत्या हस्तगत करू शकतो. नाहीतर एखाद्याकडे विचार करण्याचं गांभीर्य नसेल आणि चित्ताची स्थिरता नसेल तर तो अर्थ भगवंताला जसे अभिप्रेत आहे किंवा संतांना जसे अभिप्रेत आहे तसे अर्थ लावणारा नाही. गीतेचा अर्थ किती लोकांनी केलेला आहे, पण संप्रदाय पुरस्सर मात्र अर्थ करणारे कमी आहेत. सगळ्यांनी आपापल्या तर्कानुसार अर्थ केले आहेत बऱ्याच लोकांनी, आणि आधुनिक काळात तर फार मोठ्या प्रमाणामध्ये. आणि म्हणून लोक त्यांच्या मागेही जास्त जातात. ते म्हणतात काही नाही, कसे राहा काही खा, फक्त आमच्याकडे या आणि वर्षभराची तेवढी वर्गणी द्या, बाकी काही नाही. यांनी अर्थ केला आहे पण गांभीर्य नाही आहे. म्हणून ऐसेने गंभीरपणे स्थिरावलीने अंतकरणे आथिला
संपन्न आहे, तो श्रवण करण्याचा अधिकारी आहे आणि तो सांगू शकतो. श्रवण कुणाला होऊ शकतं तर मेधावीने असं म्हटलं आहे बघा. जो मेधावी बुद्धीने संपन्न आहे त्याला हे कळू शकतं. मग जगात असं एखादं उदाहरण आहे का हो, की जो स्थिर अंतकरणाचाही आहे आणि गंभीर अंतकरणाने संपन्न आहे. ज्ञानोबा म्हणतात हो, जगात असा एकच व्यक्ती आहे. कोण? भक्तराज अर्जुन. आणि त्यांची योग्यता तुमच्या ठिकाणी आली तर मग तुम्हाला हे लक्षात येईल ती काय योग्यता आहे तो विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बावडी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव